बयो परत इली हेचो आनंद असा, पण तो सुनील तिच्यासोबत घरात घुसलो. त्याचा काय करायचं आता? सुमन, लक्ष कुठे आहे तुझं? सॉरी दादा, पण दादा तू ते का कित्या खय आणलंस? सुमन, त्याला इथे नसता आणलं ना तर आपली बयो सुद्धा आपल्यापासून लांब राहिली असती. आज भारती असत्या तर त्यांनी सुद्धा हाच निर्णय घेतला असता. म्हणजे राग येणार नसेल तर एक गोष्ट विचारू? विचारा की. परवानगी कशाक मागतास? बयोपासून बयोच्या बाबाचं सत्य का लपवताय तुम्ही? नाही म्हणजे हे सत्य लपवताना तुम्हालाच किती खोटं बोलावं लागतंय. माझ्या खोटं बोलण्याचं काय नाही हो, पण कसा हा ना, बाप लेकीमध्ये कायम एक न तुटणारी नाळ असतात. निसर्गानेच तशी बनवली. हा आता बघा ना, कुठल्याही घरात मुलाचं आईवर आणि मुलीचं बापावर जरा जास्तच जीव असता. मुलगी किती पण मोठी झाली तरी तिच्यासाठी बापाची जागा वेगळीच असता जरा. हे मात्र खरंय. म्हणजे आरव, इरा, बयो तिघेही माझ्यासाठी सारखेच. पण आपसुकच माझा ओढा इरा आणि बयोकडे जास्त असतो. हो ना, तास तर म्हणते. आई मुलांका दूध पाजते, पण जबाबदारीचं ओझो बाप वाहता. म्हणून बाप मुलीसाठी नेहमीच आदर्श असतात. ती त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून चलत असतात. मुलीमध्ये जो आत्मविश्वास येताना त्या बापाच्या कर्तेपणामुळे. आणि म्हणूनच ह्या सत्य माका बयोपासून लपून ठेवचा. माका ना तिच्या मनात विष पसरूचा नाही. हा डॉक्टरांनो कदाचित माझा चुकत असत. तिच्या मनात ना आई बाबांची छबी अशी सकारात्मक व्हाया. आपण एका सुखी कुटुंबात जन्माक येलो ह्या विचारानेच जगाकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन असा सकारात्मक राहावा. म्हणा हा असा विचार सुद्धा मी कधी केला नाही. तुम्ही एकदम बरोबर बोलताय. मी तुम्हाला वचन देतो, बयोच्या मनातला बाबांविषयीचा जिव्हाळा मी कधी पुसू नाही देणार. हे बघ सुमन, आता ह्या क्षणाला आपण बयोला त्याच्यापासून लांब नाही करू शकत. आणि ज्या माणसावर तुझा, माझा आणि भारतींचा सुद्धा विश्वास नव्हता त्या माणसासोबत बयोला एकटीला कसं काय सोडू शकतो आपण? माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. बयोच्या भल्यासाठीच मी हा निर्णय घेतलाय. पण दादा, अरे तो राक्षस असा राक्षस, तो कह्यावर रवलो ना तरी सगळ्याची वाटच लावतो. बयोला सुखरूप ठेवण्यासाठी मी कोणत्याही राक्षसाचा सामना करायला तयार आहे. वहिनीनं माझं ऐकून तरी घेवा. हा भिकारडा इथे कसा आला? मी सांगते ना वहिनीनो, या सगळा त्या बयोचाच कारस्थान हा. नाही, ती भिकारडी बयो आपल्याला भारी पडणं शक्य नाहीये. हे सगळं ना शुभंकरमुळे झालंय. बयो त्याच्यापासून लांब जाते म्हटल्यानंतर तोच घेऊन आला असणार आहे. त्याचं सो कॉल्ड बापाचं प्रेम उफाळून आलं असेल ना. हा, पण ह्या बाप लेकीचं प्रेम ना आपल्या गोत्यात आणतला. वहिनीनो मी तुमका सांगतोय, काय जरी झालं ना तर या पौल्या हैरवता कामा नाही. हो, नाही तो जर इथे राहिला, इथे राहून त्याने दारू पिऊन धिंगाणा घातला आणि आपली नावं सांगितली ना तर झालं, कायमची वाट लागेल. माहिती काय, हे सगळं ना तुमच्यामुळे झालंय भाऊजी. माझ्यामुळं? वा वहिनी, आतापर्यंत माझो माणूस मी आणलंय, माझो माणूस मी आणलंय म्हणून स्वतःच उदो उदो करून घेतास. आता माका दोष देत असतो मी? नाही तर काय, तुम्ही जर त्याला नीट पढवलं असतं तर हे काही घडलंच नसतं ना. वहिनीनो मी काय सांगते ना तर ऐकून घ्या. जर घडला तर घडला, आता पुढे काय घडवूचा ना त्याचो प्लॅन करूया. या बहुल्या त्या भिकारडी घेऊन हैसून काय म्हणजे कसं जातो याचा विचार करूया. करा मग आता लवकरात लवकर, नुसतं बघत बसू नका.
पण ह्या वेळी जर काही घोळ घातला ना, तर बघा. काय काय खोटारडे, तुला सहानुभूती मिळवायची होती ना, म्हणून इकडून जाण्याचं नाटक केलंस तू, कळलं ना? बाबांची काळजी घ्यायला जाते मी, असलं नाटक करून तू परत इकडे बनलीस. इरा, मी मुद्दामून नाही लय. जाऊ दे, तू ना तुझ्या स्वभावाप्रमाणेच वागणार आहेस. आलीस ना परत आमच्या दारात भीक मागायला, आणि यावेळेस एकटी नाही आली आहेस, स्वतःच्या रस्त्यावरच्या बापाला सुद्धा घेऊन आली आहेस इकडे. इरा, तोंड सांभाळून बोल. ते माझे बाबा होते. खरंच? स्वतःच्या बापाला बोललं तर तुला त्रास झाला ना, पण तू माझ्यापासून माझा बाबा हिरवून घेतलास. त्यावेळेला मला किती त्रास झाला असेल याचा विचार केलास तू? नाही केलास. तुझा बाप आहे ना, दारुडा आहे, दारुडा. इरा, बास. एक शब्द पण बोला नको. ओरडू नकोस. तू किती मोठी डॉक्टर बनायची स्वप्न बघितलीस ना, तरी तू मोलकरीनच राहणार, कळलं? आता बाप आणि लेक मिळून माझ्या बाबाला लुबाडण्याचा प्लॅन करताय, तर ते शक्य होणार नाही, लक्षात ठेव. हिरा, बाबा, तू इथेच होय? मी तुला घरभर शोधतोय. हिरा, तू इथे काय करतेस? ते मी तिला सांगत होते मी की बरं जा, सुमन तुला बोलवते कॉफीसाठी. जा. ते गेले आंघोळीला? होय, आंघोळीवरनं इल्यावर त्यांना औषधं देऊन आराम करूक सांगेन. भाऊ, त्यांच्या दारूकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. त्यांना कधी दारू प्यायची इच्छा निर्माण होईल ना, सांगता येत. आणि घरातलं कोणी तुला काही बोललं ना, तर लक्ष नको देऊ. हं? बाबा, तुम्ही इरा काय बोलली तर ऐकलात ना? बाबा, तुम्ही होय बसा ना. बाबा, तिची चिडचिड होणारच ना. तिच्या घरात असं कोणी पण अनोळखी येऊन राहणार, मग ते का वाईट तर वाटणारच ना. ती आत्ता चिडता मग विसरून जाता, त्याचा स्वभावाचा. आणि तुम्ही नका लक्ष देऊ, मी नाही मनावर घेत. हा, तर आमच्या बहिणी बहिणी चालत राहता. त्यांच्यासाठी माझे कपडे काढून ठेवले, त्यांना घालायला दे. तुमचे कपडे नको बाबा, त्यांचे आहेत, आणि लागले तर मी घेऊन येईन. अजून काय हवंय? नाही बाबा. ठीक. सुमन, कॉफी आण माझी. मम्मा, अगं काय चाललंय हे? काय झालं इरा? आपलं घर काय धर्मशाळा आहे का? कोणी येतंय आणि घरात घुसतंय? आता तो नवीन आलेला रस्त्यावरचा माणूस अजून किती दिवस राहणार आहे? इरा बरोबर बोलता. म्हणजे कोण खायचं माणूस, आपण त्याला ओळखत नाही आणि आपल्या घरात राहता म्हणजे. मग काय?
सुमन, तू बरी आहेस ना? ताप बीप आलाय का तुला? थांबा, बघते जरा बघते. अहो ताप माका नाही इलवा. तो जर हाय राहिलो ना तर आपल्या डोक्याचो ताप होईत. म्हणून ते का लवकर घराबाहेर काढूक होयो असा म्हणतोय मी. या बाकी बरोबर. आज सूर्य काय पश्चिमेकडे उगवलाय काय? सुमन चक्क इराच्या बाजूने बोलतेय. आज बरोबर बोलला इरा, म्हणून बोललोय मी. या पाहुल्या घरात येऊन माझ्या डोक्यावर बसलेलो हा, आणि वर आता माका फोन करतोय. हॅलो. हा मी ना सर बाथरूम मध्ये येईल आंघोळी. तू पण आहे सर ये. काय? ए म्हणजे माका बाथरूमच्या खिडकीतनं कॉटर आणून दे लवकर. मी काच पण काढून ठेवले. ता ना आत्ता माका जमूचा नाही हो, म्हणजे थोडासा अवघड हा ना. होय ना, तुका अवघड हा, पण माका हैसून पळून जाणार सोपा. नको नको नको, तुम्ही थांबत आहे, मी येते, लगेच येते. सगळ्या बाटल्या पण माझीच बाटली नाही. ये भाऊल्या. ये बेवड्या. माझी दारू इली. माझी दारू इली. अरे ये लवकर ये. तू खय हस आणि काय मागतस समजता तुका? अरे कोणी बघितल्यांना माका यासारखं धंदे करताना तुझ्या संकट मी पण जातोय जेलमध्ये. मित्री भागू बाय घ्यायची नाही, मित्र भागू भाऊ. ए जास्त शानपणा करू नकोस. बरा मी नाही शानपणा करत, पण तू पण टाइमपास करू नको. लवकर ती मका दारू ती लवकर. कोणीतरी बघा. हे घे. धर ना, धरती. अरे घे. जपून. हे पटकन दे. मग हा शेवटचा. अरे या घराच्या पायरीवर उभं राहूची तुझी लायकी नाही हा. खय उभं राहलोस तू. लायकीत राहू. समजला तो का? लय झालं शानपण. निघ. अगा माहिती आहे, हे बघताय. हे बघात कोणीतरी निघ तो निघ. पण करू नकोस तू. माका नको शिकू. हिरा, बाळा मगाशी तू बयोला जे काही बोललीस ते सगळं ऐकलंय मी. तुझ्या मनातला बयोबद्दलचा राग मी समजू शकतो. मुळात तो रागच नाहीये, ती फक्त इन्सिक्युरिटी आहे. आणि त्याला कारणीभूत तुझं वय आहे. पण बाळा खरंच इतकं हार्श बोलणं गरजेचं असतं का ग? बाबा मी ना लहानपणापासून सगळं शेअर करत आले. आणि तू मला सांग, तो कोण कुठल्या रस्त्यावरचा अनोळखी माणूस आपल्या घरात येऊन राहतोय? कोणामुळे?
तिच्यामुळेच ना. बयोच्या बाबांना मी आणलं इथे. तुला जो काय राग काढायचा तो माझ्यावर काढ. बोल, काय बोलायचंय तुला? बाळा, बयो कोणत्या परिस्थितीतून इथवर पोहोचली आहे हे तुलाही चांगलंच माहिती आहे. तिच्याकडे तुझ्यासारखी प्रिव्हिलेजेस नव्हती. बेसिक गोष्टींसाठी झगडावं लागलंय तिला आयुष्यात. मग बाबा, मी चांगल्या घरात जन्माला आले, यात माझी चूक आहे का? काय चूक काय बरोबर हे तुझ्या बाबाला सुद्धा कधी कधी कळत नाही. मला एवढंच कळतं की इतरांविषयी आपण कधीच वाईट चिंतायचं नाही. बाळा, तुझ्याकडे तुझे आई बाबा दोघेही आहेत. कधीही तुला वाटलं की तू तुझं मन तुझ्या आईजवळ मोकळं करू शकतेस. बयोची तर बिचारीची आई पण नाहीये, म्हणून तिला सिंपथी द्यायची असं नाही म्हणते मी. पण आपण सगळे मिळून तिच्यासोबत उभे तरी राहू शकतो. मला सांग, आपल्याशिवाय कोण आहे तिचं ह्या जगात? अरे पण मग माझा पण या जगात एकच बाबा आहे ना. लहानपणीपासून मी तुला तिच्यासोबत शेअर करत आले. बाबा, जेव्हा पण ती आपल्या फॅमिलीच्या जवळ आली आहे ना, फक्त आणि फक्त प्रॉब्लेम्सच क्रिएट झालेत. आपली फॅमिली तुटली आहे त्या मुलीमुळे. आणि आता तिचा बाबा आलाय ना, मग तू सांग मला, मी तुला का शेअर करू? बाबा, मी तुला कोणासोबत नाही शेअर करू शकत. तू फक्त माझा आहेस. मी नाही शेअर करू शकत तुला कोणासोबत. बाळा, मी कायम तुझाच आहे. माझ्या इराला माझ्यापासून कोणी दूर करू शकत नाही, कळलं? रुबाब न्यारो भलतोच तोरो, फुकटचो खाता भाव. आणि कोकणातलो यो चाकरमानी, मुंबईत खाता वडो पाव. मुंबई नाही ही साधी भोळी, ही नेसून कोण येली साडी जोळी. मी तुका खैतरी बघितलंय. खैतरी चढला तुझा तोंड. तू मका इसरला असशील, पण मी तुका इसराक नाही. माणूस नाही, राक्षसच राक्षस. मी राक्षस, तू कोण राक्षसीन? तू ऐसर दारू पिऊन इलोस. तू चालू पडाई ना आधी. आधी चालू पडाई ना. मी तुका तुम्ही आंघोळ करून इलात, आता फ्रेश वाटताय? एकदम फ्रेश. तुम्ही दारू प्यायलात? तुमका दारू खयसून मिळाली? तुमका सांगितलं होतं ना मी, तुम्ही का असं वागताय? काय विचारतेय बयो? तुम्ही दारू प्यायलात? तुम्हाला सांगितलंय ना दारू नाही प्यायची. ती बिचारी एवढी धडपड करते तुम्हाला बरं करण्यासाठी, आणि तुम्ही काय करताय? दारू पिताय. एकदा की वाईट सवय लागली की ती सुटत नाही. और हे सगळं रोज भोगायला लागणार आहे आता. मला आधी सांगा, तुम्हाला दारू कोणी दिली? रमाकांत,